अडीच वर्षांनंतर मुंबई महापालिकेवर शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार, सूत्रांकडून ही माहिती मिळते। अडीच वर्षांनंतर महापौर पदासाठी सव्वा वर्षांचा महायुतीचा फॉर्म्युला समोर येतोय, सूत्रांकडून ही माहिती मिळते। पालिकेच्या निकालानंतर समन्वय समितीच्या बैठकीत शिवसेनेला शब्द देण्यात आला होता। अडीच वर्षांनंतर पुढील सव्वा वर्ष शिंदेंचा शिवसेनेचा महापौर बसणार आहे, त्यानंतर पुढील सव्वा वर्ष पुन्हा भाजपचा महापौर होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडनं। निवृत्ती, या फॉर्म्युल्याबद्दल अधिक माहिती द्या। नक्कीच आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेवरती आता सध्या भाजप आणि शिवसेना असं महायुतीची सत्ता आहे आणि यामध्ये महापौर म्हणून भाजपचा 2.5 वर्ष महापौर असणार असल्याची माहिती आहे। मात्र पुढील 2.5 वर्षासाठी महायुतीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा फॉर्म्युला ठरलेला आहे। ज्यावेळेस निवडणुकींचा निकाल लागला होता आणि त्या निवडणुकीच्या निकालानंतर समन्वय समितीची बैठक झाली होती। या बैठकीमध्ये शिंदे सेनेला पहिली सव्वा वर्ष आणि त्यानंतर पुन्हा भाजपला सव्वा वर्ष देण्याचं वरिष्ठांच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। त्याच्यामुळे आता जी पहिली 2.5 वर्ष आहेत या 2.5 वर्षामध्ये भाजपचाच महापौर असणार आहे आणि त्याच्यानंतरची 2.5 वर्ष आहेत, या 2.5 वर्षामध्ये शिंदे सेनेची सुरुवातीची सव्वा वर्ष आणि त्यानंतर भाजपची सव्वा वर्ष असा फॉर्म्युला जो आहे तो बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। आणि त्यामुळे आता 2.5 वर्ष महापौर ऋतू तावडे असल्यानंतर पुढील सव्वा वर्ष जो आहे तो शिंदे सेना आणि भाजपचा अशा पद्धतीने महापौर असणार आहे। त्याच्यामुळे आता भाजपचा जरी महापौर असला तरी नक्कीच निवृत्ती, नक्कीच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।